पी. विठ्ठल यांचा करुणेचा अंतस्वर या लेखसंग्रहातील अरुणा शानबाग, आशय हरवलेलं जगणं या लेखाचं वाचन. अरुणा, 4.25 दशकांचा काळोख डोळ्यात साठवून तू अखेर गेलीस. तुझं जगणं जगाच्या इतिहासातलं एक अद्भुत आणि अविश्वसनीय जगणं होतं. जगणं कशाचं? खरं तर जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवरचा हा एक कल्लोळ होता, ज्याला ना आदी होता ना अंत. मृत्यूशी केलेला हा एक प्रदीर्घ संवाद. खरं तर प्रत्येक काळात आपल्याभोवती वावरतच असतो एखादा सोहनलाल. माणसाच्या रूपातला तो असतो क्रूरकर्मा, ज्याला नसतं मन, नसते बुद्धी, जो आवेगानं धुमसत असतो आतल्या आत. त्याच्या विकृत वासनेची असते सार्वत्रिक दहशत, ज्याची तू ठरलीस एक बळी. तशी तर पुरुष नावाची एक दहशत असतेच वेढून सदा सर्व काळ इथल्या स्त्रियांना. इतिहास पुराणाची हजारो पानं या संघर्षानंच तर व्यापली आहेत. आपल्या प्रत्येक काळात या पुरुषाचे नाव वेगळे असते. कधी तो दुर्योधन असतो, तर कधी सोहनलाल. पण नाव बदलल्याने काय फरक पडतो? अरुणा, तुझीही होतीच तारुण्यसुलभ स्वप्न. तुझ्याही मनात होता एक स्वप्नातला राजकुमार. संसार, मुलं, घरदार, सगळं सगळं. पण एखादी आशय संपन्न रांगोळी विस्कटून जावी, तसं झालं तुझ्या आयुष्याचं. तुझं सुंदर दिसणं, तुझं प्रामाणिक असणं, तुझं निखळ हसणं क्षणात होत्याचं नव्हतं झालं. शब्द मुके झाले आणि तू तडफडत राहिलीस वेदनेच्या महापुरात, विव्हळत राहिलीस. सुदैव एवढंच की तू जिवंत राहिलीस. पण कसं असतं ना आयुष्य, की फक्त श्वास धावतोय पण धावता येत नाही. मनाला नजर धावते पण धावता येत नाही देहाला. विसर्जित होता होता रेंगाळत राहावं, इतकं फसवं आणि पराभूत जगणं. तू मौन पांघरलंस, तू निस्तब्ध झालीस. तुझ्या वेदनेचाही तू कधी उच्चार केला नाहीस. तू तुझ्या अवयवांचं, मनाचं काही म्हणून काहीच गाऱ्हाणं केलं नाहीस. आपण आपल्यालाच स्वतःत बंद करून घ्यावं इतकं तू खोल खोल उतरत गेलीस. तुझ्या अंतर्मनाचे पृथ्वीधनी कधीच उमटू दिले नाहीस ओठांवर, वा तरंगरू दिले नाहीस शुष्क झालेल्या डोळ्यांच्या अचेतन पापण्यांवर. कुठल्याच जागतिक प्रज्ञावंताला तुझ्या कारुण्याचं कोडं सोडवता येणार नाही. तुझ्या आर्त आणि कनवाळू मौनाला अर्थ देता येणार नाही. तुझा आकांत तुझ्याच ओंजळीत तू भरून ठेवलास. रक्तात उतरलेल्या अत्याचाराच्या विषालाही उत्कटतेने दाबून ठेवलंस. केवढी ही सहनशीलता! अरुणा, तू स्वतःला निरखून घेतलं असशील अंतर्बाह्य.
कुठल्या अपराधाची कठोर शिक्षा म्हणून तू केला असेल विचार दिवस रात्र. पण विचार तरी किती करणार? तुझ्या निरंतर मौनावरचं कोणतंच औषध नव्हतं आमच्याकडे. जगण्याविषयीची उत्कंठा निघून गेली की आत्मघाताचे शब्द फुटत जातात मनात. तुझी तर ती संधीही नाकारली होती नियतीनं. दुःख सांगता येत नाही, दुःख सोलता येत नाही, दुःख खोलता येत नाही. सगळं सगळं विस्कटून जावं, उमलणाऱ्या कळीनंही उमलू नये, इतकं कठोर जगणं जगलीस तू. कोणतीही मानवंदना तुझ्यापुढे पराभूत होईल. काय असतं सत्य? सत्य असतं काय? त्याचा कोणता आवाज असतो? त्याला रंग असतो काय? सत्य धर्म असतो काय? सत्य शरीर असतं काय? काहीही असू देत, सत्य कठोर असतं. त्याला ना असते भाषा, ना असते बोली. सत्य पेटू शकतं, सत्य विझू शकतं. पण दुर्दैव हे, सत्य सत्य असल्याचे सिद्ध होईपर्यंत आपण आपले सत्व गमावून बसलेलो असतो. एखाद्या सुंदर कोवळ्या निष्पाप फुलपाखराच्या अंगावरचा रंग काढून घ्यावा आणि त्याचं जगणं शुष्क करावं, असंच घडलं अरुणा तुझ्या आयुष्यात. तुझ्या पंखावरचा रंगच काढला नाही तर पंखच कापले गेले आणि तू वाऱ्याच्या हवाली होऊन उडत राहिलीस, भिरभिरत राहिलीस. ना या जगण्याला दिशा होती, ना आकार, ना किनारा. आधाराची मुळंच मुळासकट हल्ल्यावर कुणाच्या भरोश्यावर वृक्षानं तग धरावं? भळभळती जखम घेऊन अश्वत्थामा निदान हिंडू फिरू तरी शकत होता. तुझ्या संवेदनाहीन पावलांना मातीचा स्पर्शही वर्ज होता. तुझ्या चेहऱ्याचं वय वाढत गेलं, तुझ्या त्वचेचा रंग प्रौढ होत गेला. पण तुझ्या 25शीतल्या मनाचं वय वाढलंच नसणार अरुणा. तू तुझा आक्रोशही निमूट गिळून टाकलास. अशी कोणती सहनशीलता तू साठवून घेतली होतीस आपल्या देहात? तू गेलीस. तुझ्या जाण्याने कळवळला इथला प्रत्येक माणूस. हळहळल्या तुला सांभाळणाऱ्या केईएमच्या निर्जीव भिंती आणि तुझी मनोभावे सेवा करणारी तमाम बाया माणसं. शोक संवेदनाचा पडला पाऊस आशय हरवलेल्या तुझ्या जगण्यावर. तुझ्या अंतयात्रेवर चमकत राहिले कॅमेरे. अखेर नियतीनंच तुला केलं मुक्त. तू गेलीस, मात्र असंख्य प्रश्न मागे ठेवून. प्रश्न दया मरणाचा, इच्छा मरणाचा, प्रश्न स्त्रीच्या अस्तित्वाचा, स्त्रीत्वाचा, प्रश्न न्यायाचा, सत्य असत्याचा, प्रश्न सोहनलाल नामक पुरुषी व्यवस्थेचा. प्रश्नाला अंत नाही. भीती, संभ्रम, संशयाची वाहत जाते हवा. पक्ष्यांना सापडू नये आपलं घरटं, तसा हा काळ. अरुणा, तुझ्यावर लिहिले जाईल कदाचित
काव्य, महाकाव्य, कथा, कादंबऱ्या तुझ्या अनुभूतीतून परकाया प्रवेशून सांगितले जातील नवे दृष्टांत. सिनेमा नाटकातून इतिहासाच्या पानावर तू होशील अजरामर. कदाचित एखाद्या रस्त्याला, पुरस्काराला, वार्डाला दिले जाईल तुझे नाव. तुझ्या भयावह भूतकाळाचे स्मरण करत तुझ्या समाधीवर वाहिली जातील सरकारी सहानुभूतीची निस्तेज फुलं. तुझ्या अपरंपार वेदनेची हकीकत सांगितली जाईल कदाचित पुन्हा पुन्हा पाठ्यपुस्तकातून. पण बाई असण्याचं तुझं आयुष्य झालं बेचिराग हे सांगितलं जाईल काय?